Hello everyone, today we are going to learn standard 8 maths practice set 5.3. क्वेश्चन नंबर 1 आहे एक्सपांड. त्यामध्ये एक्झाम्पल दिलेला आहे. बायनॉमियल टर्म्स दिलेले आहे 2m - 5 क्यूब. याला आपल्याला एक्सपांड करण्यासाठी एक फॉर्म्युला यूज करावा लागेल. ओके, तो फॉर्म्युला आपल्याला बुकमध्ये दिलेला आहे. बघा इथे हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायची आहे बिकॉज आपल्याला मायनसची बायनॉमियल टर्म दिलेली आहे. तर इथे a क्यूब मायनस 3a² b प्लस 3a मल्टिप्लाय b² मायनस b², हा फॉर्म्युला पण इथे आपण अप्लाय करू शकतो. आणि ह्याच फॉर्म्युल्याला रीराईट केलेला आहे, रिअरेंज करून हा एक नवीन फॉर्म्युला तयार केलेला आहे. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे ना, हाच फॉर्म्युला हा आहे. ओके, ह्या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन हे केलेलं आहे. a क्यूब मायनस b क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय b इन ब्रॅकेट a मायनस b. तर यामध्ये तुम्ही हा फॉर्म्युला पण यूज केला तरी चालेल आणि हाही यूज केला तरीही चालेल. आपण इथे हा सेकंड फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. हे सेकंड एक्सप्लेनेशन अप्लाय करू जेणेकरून आपल्याला ती इझी जाणार आहे सॉल्व करण्यासाठी. ओके, या फॉर्म्युल्याने पण आपण आन्सर काढू शकतो. दोन्हीही फॉर्म्युले सेम आहे. ॲज युअर विश, तुम्हाला जो फॉर्म्युला इझी जाणार आहे एक्सप्लेनेशन करण्यासाठी तो तुम्ही अप्लाय करू शकता. बट आपण आता हा फॉर्म्युला यूज करणार आहे. ओके, हे आधी मी फॉर्म्युला राईट करून घेते. a मायनस बी क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस बी क्यूब, फर्स्ट टर्म क्यूब सेकंड टर्म क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय a मल्टिप्लाय बाय b. आता फॉर्म्युल्यामध्ये इथे फक्त 3ab राईट केलेलं आहे, बट त्यामध्ये कोणतेही साईन नाही म्हणजे मल्टिप्लायच आहे. मी इथे समजण्यासाठी राईट करून घेतलेला आहे. इन ब्रॅकेट a मायनस b, आणि ह्या ब्रॅकेट पण इथे मल्टिप्लायलाच आहे. अंडरस्टँड. आता ही जी बायनॉमियल टर्म दिलेली आहे या टर्मला आपण ह्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग एक्सपांड करणार आहे. ठीक आहे, बघा यामध्ये a काय आहे 2m. सो हिअर taking a is equal to 2m, b is equal to 5. Okay, so 2m minus 5 cube is equal to फर्स्ट टर्मचा क्यूब आहे. सो यामध्ये फर्स्ट टर्म a ही फर्स्ट टर्म आहे, तर हा 2ma आपण कन्सिडर केलेला आहे. सो फर्स्ट टर्मचा क्यूब घ्यायचा मायनस सेकंड टर्मचा क्यूब घ्यायचा मायनस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म 2m मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म 5 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. अंडरस्टँड. इथे आपल्याला 2m चा क्यूब फाइंड करायचा आहे आणि 5m चा क्यूब फाइंड करायचा आहे. प्रिव्हियस प्रॅक्टिस सेटमध्ये आपण बघितलंच आहे की क्यूब कशा प्रकारे फाइंड करत असतो आपण. हा 2 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचा आहे. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2, 2 मल्टिप्लाय 2 4 आणि 4 मल्टिप्लाय बाय 2 8, म्हणजे 2 चा क्यूब मिळेल आपल्याला 8. आणि m चा क्यूब m मल्टिप्लाय m केलं तरीही m क्यूब येणार आहे. मायनस 5 चा क्यूब काय येणार बघा, 5 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 5, 3 टाइम्स आपल्याला 5 ला मल्टिप्लाय करायची असते. सो 5 5 आर 25, 25 5 आर 125 मायनस. बघा आता ह्या टर्म मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, आधी ही मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 5, जे नंबर्स आहे त्यांची मल्टिप्लाय. 3 2 जार 6, 6 5 जार 30, हा m आणि ब्रॅकेट 2m मायनस 5. ओके, आता 8m क्यूब मायनस 125 मायनस हा 30m ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लायला असतो. ब्रॅकेटच्या बाहेरचा नंबर हा ब्रॅकेटच्या आतमधील नंबर सोबत मल्टिप्लिकेशनला असतो. ओके, सो 30m मल्टिप्लाय बाय 2m. तर इथे 30 मल्टिप्लाय बाय 2, 30 मल्टिप्लाय बाय 2 60, m मल्टिप्लाय बाय m स्क्वेअर मायनस 30m मल्टिप्लाय बाय 5. तर बघा 3 5 जार 15, रिमेनिंग 0 आहे, हा 0 राईट केला आणि m राईट केला. ओके, आता या स्टेपमध्ये आपल्याला हे क्यूब
स्क्वेअर आणि m टर्म नंतर कॉन्स्टंट टर्म राईट करायची. 8m क्यूब मायनस, इथे 60च्या आधी मायनस आहे ना, म्हणून मी इथे मायनस राईट केलं. 60 आपण का लिहत आहे आता, कारण इथं क्यूब टर्म आहे. क्यूब टर्म नंतर स्क्वेअर टर्म, स्क्वेअर टर्म नंतर ही mची टर्म आणि नंतर जी कॉन्स्टंट नंबर असतो ती टर्म राईट करायची असते. 60m क्यूब मायनस, आता आपल्याला m टर्म राईट करायची ना, तर हा 150m याच्या आधी मायनस साइन आहे म्हणून मायनस राईट केलेला आहे. 150m मायनस कॉन्स्टंट टर्म, 125च्या आधी मायनस आहे ना म्हणून मायनस राईट केला आणि कॉन्स्टंट टर्म राईट केली. तर हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे 2m मायनस 5 क्यूब. हे आपलं आन्सर आहे. ओके, बघा इथे आपण मल्टिप्लिकेशन केली ना, 30 मल्टिप्लाय बाय 5. या 30ला मायनस साइन आहे, 5ला मायनस साइन आहे, मायनस मायनस इथे प्लस घ्यावं लागेल. ओके, आणि इथे पण प्लस येणार. मग 150m आपण राईट करत आहे, त्याआधी प्लस साइन आहे तर इथे पण प्लस येणार आहे. अंडरस्टँड. हे आपले राऊंड गेलेलं होतं, इथे मायनस साइन आहे, इथे मायनस साइन आहे, इथे प्लस साइन द्यायचं राहिलेलं होतं. ओके, आता सेकंड नंबर 4 मायनस पी क्यूब. इथे बायनॉमियल टर्म आहे बट मायनस आहे, तर आपण इथे मायनसचा फॉर्म्युला यूज करणार आहे. ओके, जो आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये यूज केला ना सेम. तर इथे हिअर टेकिंग a इज इक्वल टू 4, इथे a आहे ना, सो a फर्स्ट टर्म आहे, या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट टर्म 4 आहे. a इज इक्वल टू 4 कन्सिडर करणार आहे आणि b इज इक्वल टू p कन्सिडर करणार आहे. सेकंड टर्म b आहे फॉर्म्युल्यामध्ये, एक्झाम्पलमध्ये सेकंड टर्म p आहे. ओके, आता आपण हेच a आणि b फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू. ठीक आहे, सो 4 मायनस पी क्यूब इज इक्वल टू, ए फर्स्ट टर्मचा क्यूब आहे म्हणजे फर्स्ट टर्म 4 आहे तर 4चा क्यूब राईट करायचा, मायनस सेकंड टर्मचा क्यूब राईट करायचा म्हणजे पीचा क्यूब येणार, मायनस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म, मल्टिप्लाय बाय ब्रॅकेटच्या मध्ये आणि सेकंड टर्मच्या मध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे, हे समजण्यासाठी आपण घेतलेलं आहे. ओके, आणि फर्स्ट टर्म 4 मायनस सेकंड टर्म पी. आता आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या, आता सॉल्व्ह करून घेऊ. बघा 4चा क्यूब काय येणार, 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 मायनस पीचा क्यूब काय येणार आहे, पी क्यूबच येणार आहे. आता बघा आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण डायरेक्ट क्यूब फाइंड करून राईट केलेलं होतं. या एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला स्टेप वाढवलेली आहे, 4 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 4 राईट केलेलं आहे, बट हे तुम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे. तुम्हाला इथे डायरेक्ट जर 4चा क्यूब राईट करायचा असेल तर तुम्ही तसं पण करू शकता, नो प्रॉब्लेम. आता ही स्टेप सॉल्व्ह करू. ह्या स्टेपमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, इथे मायनस आहे तर मायनस साइन दिलं. 3 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय पी, 3 4 जार 12 आणि पी मल्टिप्लायला आहे, मल्टिप्लाय हा ब्रॅकेट 4 मायनस पी. ओके, 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 केलं तर 4 4 जार 16, 16 4 जार 64 मायनस पी क्यूब मायनस 12p मल्टिप्लाय बाय 4p, 4 मायनस p राईट केला. परत आता 64 मायनस p क्यूब मायनस 12 मल्टिप्लाय बाय 4 आणि 12 मल्टिप्लाय बाय p असं राईट करायचं आहे. बिकॉज ब्रॅकेटच्या बाहेर मल्टिप्लिकेशनला 12 आहे म्हणून ह्या 12ने आपल्याला 4ला आणि pला मल्टिप्लाय करायचं. 12 4 जार 48 आणि इथे p, इथे 4ला प्लस साइन आहे, 12ला मायनस साइन आहे, प्लस मायनस मायनस साइन येणार म्हणून इथे मायनस राईट केलेली आहे. आता 12ला इथे मायनस साइन आहे, pला मायनस साइन आहे, मायनस मायनस प्लस म्हणून प्लस साइन राईट केलेली आहे. 12p मल्टिप्लाय बाय p, 12 ॲज इट इज p मल्टिप्लाय बाय p स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू, आता हे आपले फायनल आन्सर आलेलं आहे, बट आपल्याला हे आन्सर पॉवरच्या डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये राईट करायचं आहे. म्हणजे इथे क्यूब आहे, इथे स्क्वेअर आहे आणि इथे पी टर्म आहे आणि ही कॉन्स्टंट टर्म आहे. तर हे आपल्याला क्यूब, स्क्वेअर, पी टर्म आणि कॉन्स्टंट टर्म असं राईट करायचं आहे. सर्वात आधी क्यूब टर्म येणार आहे म्हणजे मायनस पी क्यूब. आता
ही आपल्या स्क्वेअर टर्म दिलेली आहे. नेक्स्ट स्क्वेअर टर्म येणार. स्क्वेअर टर्मला प्लस साईन आहे, प्लस साईन राईट करायचा आहे. 12p². आता पी टर्म येणार. पी टर्मला मायनस साईन आहे, मायनस घ्यायचा आहे. 48p आणि 64 ही कॉन्स्टंट टर्म आहे. 64च्या आधी प्लस साईन आहे म्हणून इथे प्लस राईट केलेला आहे आणि इथे 64. अंडरस्टँड. हे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपण राईट केलेलं आहे, डिक्रीजिंग पॉवरमध्ये. 3, 2, 1 अँड कॉन्स्टंट टर्म. ओके, हे आपलं फायनल आन्सर इथे मिळालेलं आहे. या एक्झाम्पलचं एक्सपान्शन मिळालेलं आहे. ओके, बघा आपण हे आन्सर राईट केलं तरीही चालेल, बट इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर राईट करायचं असेल तर ऑरमध्ये आपण हे आन्सर पण राईट करू शकतो. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये कसं येणार, कॉन्स्टंट टर्म सर्वात आधी येणार आहे 64. ओके, नंतर पी टर्म येणार आहे 48 मायनस 48p, कारण इथं 48च्या आधी मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन घेतलेला आहे. आणि पी नंतर स्क्वेअर टर्म येणार आहे. या स्क्वेअर टर्मच्या आधी प्लस साईन आहे, प्लस साईन घेतलं. 12 प्लस 12p². आणि आता येणार आहे p³ टर्म मायनस p³. हे आन्सर राईट केलं तरी चालेल किंवा हे आन्सर राईट केलं तरी हे आन्सर दोन्हीही बरोबरच आहेत. ओके, एक्झाम्पल नंबर 3 आहे 7x - 9y ब्रॅकेट क्यूब. इथे मायनस आहे, बायनॉमियल टर्म आहे, सो आपण हाच फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. यामध्ये ए म्हणजे फर्स्ट टर्म दिलेली आहे 7, बी म्हणजे सेकंड टर्म दिलेली आहे y. सो इथे राईट करून घेतलेलं आहे मी. हिअर टेकिंग a = 7x, b = 9y. तर इथे एक्झाम्पल राईट करून घेतलेलं आहे 7x - 9y. तर इथे ए आणि बी ची व्हॅल्यू फॉर्म्युलेमध्ये पुटअप करू. a³ दिलेला आहे, a कन्सिडर केलेला आहे 7x, सो 7x³ मायनस b³ आहे तर b³ काय येणार 9y³ मायनस 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजे फर्स्ट टर्म 7x मल्टिप्लाय बाय b म्हणजे 9y ब्रॅकेटमध्ये a मायनस b म्हणजे 7x - 9y. आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर जे हे आहेत ना नंबर्स, हे पण मल्टिप्लायला आहे ब्रॅकेटला. ओके, आता इथे आपल्याला क्यूब फाइंड करून घ्यायचे आहे. तर क्यूब फाइंड करताना आपण काय करत असतो, जो नंबर आहे तो 3 टाइम्स मल्टिप्लाय. 7 आहे ना, सो 7ला मी इथे 3 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये राईट करते. आणि हा x³ आहे तर x³ येणार आहे, xचा क्यूब मायनस. इथे 9³ आहे तर 9चा क्यूब फाइंड करायचा, तर 9 हा 3 टाइम्स मल्टिप्लाय करावा लागेल. आणि y³ आहे तर yचा क्यूब y³ येणार. ओके, आता हा नंबर आपण मल्टिप्लाय करून घेऊ. 3 7 जार 21, 21 9 जार 189. इथे x आणि इथे y आणि इथे मायनस साईन आहे, मायनस साईन दिलं. ओके, मल्टिप्लायला 7x - 9 हे ब्रॅकेटमध्ये. अंडरस्टँड काय केलेलं आहे, 7 3 7 9 यांची मल्टिप्लिकेशन केलेली आहे तर 189 ही आलेली आहे. x आणि y इथे राईट करून घेतला. ओके, आता नेक्स्ट स्टेप. 7 7 जार 49 आणि मल्टिप्लायला रिमेनिंग 7, x³ मायनस 9 9 जार 81, रिमेनिंग 9 मल्टिप्लायला आणि y³ मायनस 189 xy मल्टिप्लाय बाय 7x - 9y. ओके, इथे मी तुम्हाला समजण्यासाठी हे स्टेप बाय स्टेप राईट करत आहे. या ठिकाणी आपण डायरेक्ट 9चा क्यूब फाइंड करून राईट केला तरीही नो प्रॉब्लेम. 7चा क्यूब आपण फाइंड करून डायरेक्ट राईट करून घेतला तरी नो प्रॉब्लेम. ओके, सो इथे 49 7 जार 343 आणि हा x³ मायनस 81 इंटू 9 729 आणि हा y³ ॲज इट इज मायनस. बघा आता इथे या ब्रॅकेटला मल्टिप्लायला 189 xy आहे, तर आपल्याला 189 xy मल्टिप्लाय बाय 7x करायचं आहे. इथे मायनस साईन आहे, 7ला प्लस साईन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये डिफरंट साईन असेल तर तिथे मायनस येत असतं. ओके,
आता 189xy मल्टिप्लाय बाय 7x, तर किती येणार नंबर बघा, 1323. आता इथे x आहे, इथे x आहे, x मल्टिप्लाय बाय x, x स्क्वेअर, आणि हा y ॲज इट इज. आणि आता 189xy मल्टिप्लाय बाय 9y, इथे मायनस साईन आहे, ब्रॅकेटमध्ये मायनस साईन आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस मायनस प्लस साईन येत असतं म्हणून इथे प्लस द्यावं लागेल. आणि जर आपण 189 मल्टिप्लाय बाय 9 केले तर 1701 नंबर येणार आहे. आणि इथे x आणि हा y आणि हा y मल्टिप्लाय बाय y स्क्वेअर. ओके, तर इथे आपलं हे आन्सर आलेलं आहे. आता ह्याच आन्सरला जर आपण पॉवर टर्मने राईट केलं तरीही चालेल, किंवा हे आन्सर असंही राहू दिलं तरी चालेल. ओके, म्हणजे बघा, पहिले एक्स क्यूब, मग एक्स स्क्वेअरची टर्म राईट करायची, मग वाय क्यूब, वाय स्क्वेअरची टर्म राईट करायची, म्हणजे 343x क्यूब. आता एक्स स्क्वेअरची टर्म ही आहे, तर मायनस 1323x स्क्वेअर वाय. ओके, आणि वाय क्यूबची टर्म राईट करू, मायनस 729y क्यूब प्लस 1701xy स्क्वेअर. एक्स क्यूब एक्स स्क्वेअरची टर्म एकामागे एक राईट केलेली आहे, वाय क्यूब वाय स्क्वेअरची टर्म एकामागे एक राईट केलेली आहे. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4, 58 क्यूब. इथे मोनोमियल टर्म दिलेली आहे 58. या मोनोमियल टर्मला आपण बायनॉमियल टर्ममध्ये कसं कन्वर्ट करू शकतो बघा. 58 हा 60च्या नियरेस्ट आहे. ओके, 60च्या नियरेस्ट आहे, तर कितीने कमी आहे, 2 ने कमी आहे, म्हणून 60 मायनस जर 2 आपण घेतलेलं तर इथे 58 हा नंबर येऊ शकतो. म्हणून मी इथे 60 मायनस 2 घेतलेले आहे, याला बायनॉमियल टर्ममध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. ओके, ही टर्म आणि ही टर्म एक्झॅक्टली सेमच आहे, फक्त ही मोनोमियल आहे आणि ही बायनॉमियल कन्वर्ट करून घेतली आपण, बिकॉज आपल्याकडे फॉर्म्युला बायनॉमियल टर्मचा आहे. हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहे आपण. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण A60 कन्सिडर करू. हिअर टेकिंग A इज इक्वल टू 60, B इज इक्वल टू 2. ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे A आणि B चे व्हॅल्यू पुटअप करू. 60 मायनस 2 क्यूब इज इक्वल टू, फर्स्ट टर्मचा क्यूब आहे, फर्स्ट टर्म 60 आहे, 60चा क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब, सेकंड टर्म 2 आहे, 2चा क्यूब, 3 मल्टिप्लिकेशनला येणार फॉर्म्युल्यामधील, मल्टिप्लायला फर्स्ट टर्म 60 मल्टिप्लाय सेकंड टर्म, इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. ओके, नेक्स्ट आता इथे आपल्याला क्यूब फाइंड करून घ्यायचे आहे. क्यूब आपण कसे फाइंड करतो, 60 मल्टिप्लाय 60 मल्टिप्लाय 60, 3 टाइम्स 60 आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, आणि इथे 3 टाइम्स 2 मल्टिप्लाय मायनस. आता या स्टेपमध्ये आपण मल्टिप्लिकेशन करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे 3 आणि 60ची मल्टिप्लाय करू. तर हा 0 ॲज इट इज राईट करते, आणि 3 6 आर 18 मल्टिप्लायला 2, आणि ब्रॅकेटमध्ये हे ॲज इट इज राईट करू. आता आपल्याला 60चा क्यूब काढायचा, म्हणजे मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर हा 60चा 1 0, हा 1 0 आणि हा 1 0 असे मी आधी 3 0 राईट करून घेते. 60 6 6चा 36, 36 मल्टिप्लाय बाय 6 केलं ना तर आन्सर येते 216. ओके, मायनस 2 2 जार 4, 4 ने परत 2 ला मल्टिप्लाय करायचं, 4 2 जार 8. सो 2चा क्यूब आला 8 आणि 60चा क्यूब आला 2,16,000 मायनस 180 मल्टिप्लाय बाय 2, 2 0 जार 0, 2 8 जार 16, इथे 6 कॅरी 1, 2 1 जार 2 प्लस 1 3, आणि इथे ब्रॅकेटमध्ये मायनस आहे, 60 मायनस 2 58, हे मल्टिप्लिकेशनला आहे. ओके, ब्रॅकेटमध्ये हे मल्टिप्लायला आहे इथे पण. आता आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे 360 मल्टिप्लाय बाय 58. इथे 2,16,000 ॲज इट इज राईट करून घेतले, हा 8 ॲज इट इज, आणि आता आपण ह्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन केली ना
तर 20,880 आन्सर मिळते आपल्याला. आता आपल्याला ह्या दोघांची मायनस करायची आहे. सो 2,16,000 मायनस 8 केला ना, तर 2,15,992 हे आन्सर येणार, मायनस 20,880. आता ह्या दोन नंबरची मायनस करायची आहे, तर 1,95,112. इथे मी तुम्हाला मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन करून दाखवलेली नाही, कारण मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन हे छोटे छोटे ऑपरेशन्स तुम्हाला करता येतात. ओके, सो व्हिडिओमध्ये आपला जास्त वेळ गेला पाहिजे नाही, त्यासाठी मी इथे डायरेक्ट मल्टिप्लिकेशनचा आन्सर राईट करून घेतलेला आहे आणि सबट्रॅक्शन पण डायरेक्ट राईट करून घेतलेली आहे. तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन करून बघायचे आहे आणि सबट्रॅक्शन पण करून बघायच्या. ओके, सो हे आन्सर आहे 58 क्यूबचं. अंडरस्टँड. एक्झाम्पल नंबर 5 आहे 189 क्यूब. 189 क्यूब ही मोनोमियल टर्म दिलेली आहे अगेन आपल्याला. सो या टर्मला आपण बायनॉमियल टर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर कसं कन्व्हर्शन करणार? 198 याच्या नियरेस्ट झिरोवाला नंबर 200. ओके, 200च्या नियरेस्ट आहे ना 198, म्हणून आपण काय केलेलं की 200 मायनस 2. 200 मायनस 2 हा 198 नंबर येतो, म्हणून बायनॉमियल टर्म काय येणार? 200 मायनस 2 क्यूब. तर इथे फॉर्म्युला आहे बायनॉमियल टर्मचा, हा फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग सॉल्व्ह करू. बघा, आपल्याला बायनॉमियल टर्मला का बरं कन्व्हर्ट करायचं असते? कारण आपल्याकडे बायनॉमियल टर्मचा फॉर्म्युला आहे ना, ए आणि बी ह्या व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या असतात, म्हणून आपल्याला बायनॉमियल टर्ममध्ये हे कन्व्हर्ट करून घ्यायचं असते. सो इथे आपण हिअर टेकिंग ए इज इक्वल टू 200, बी इज इक्वल टू 2. आता हे 200 आणि 2 आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये ए आणि बीच्या ठिकाणी पुट करू. तर चला इथे राईट करून घ्यायचं, 200 मायनस 2 क्यूब इज इक्वल टू, इथे बघा ए क्यूब आहे ना, तर काय येणार? 200 क्यूब मायनस बी क्यूब आहे, बी ही सेकंड टर्म म्हणजे 2 क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय 200 फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. ओके, आता इथे आपल्याला क्यूब फाइंड करायचे आहे 200 आणि 2 चे. तर 200 मल्टिप्लाय 200 मल्टिप्लाय 200 मायनस 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2, आणि इथे ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन करायची. 3 आणि 200 ची मल्टिप्लाय करू. 3 2 जार, इथे मायनस साइन येणार, 3 2 जार 6 आणि रिमेनिंग 20 आणि रिमेनिंग हा मल्टिप्लायला 2. आता ह्या ब्रॅकेटची मायनस केली, 200 मायनस 2 तर किती येणार? 198. ओके, आता आपल्याला 200 मल्टिप्लाय बाय 200 करायचं आणि परत जे आन्सर येणार त्या आन्सरला परत 200 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर बघा 1 2 3 4 5 6 किती? 0 6. 1 2 3 4 5 6 आणि 2 2 जार 4 4 2 जार 8. ओके, अशा प्रकारे आपण क्यूब फाइंड करू शकतो जिथे 0 असणार तो. ओके, 80 लाख मायनस 2 चा क्यूब 2 2 जार 4 4 2 जार 8 मायनस, आता 600 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लिकेशन करायची आहे, तर आधी नंबरची मल्टिप्लाय करायची आणि रिमेनिंग 0 त्यावर देऊन द्यायचे. 6 2 जार 12, रिमेनिंग 20 आहे म्हणून 20 दिले. 1200 मल्टिप्लाय बाय 198, इथे मल्टिप्लाय आहे आणि इथे पण मल्टिप्लाय आहे. ओके, इज इक्वल टू, आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ही मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. सो मी इथे 80 लाख ॲज इट इज राईट करून घेते, मायनस 8 मायनस इथे 1200 मल्टिप्लाय बाय 198 करायचं आहे. तर 198ला 12 ने आधी मल्टिप्लाय करून घ्यायचं. ओके, तर आन्सर येणार आहे 2376. रिमेनिंग हे 20 इथे लिहून द्यायचे. ओके, अशा प्रकारे इझिली आपण करू शकतो. आता आपल्याला या 80 लाख मधून 8 मायनस करायचे आहे, तर येणार आहे 79 लाख
99,992 मायनस हा नंबर. आपण ह्या नंबरची सबट्रॅक्शन केली तर आपल्याला हे आन्सर मिळालं. आता मायनस हा नंबर करू. 2,37,600. ओके. आता ह्या नंबरमधून हा नंबर मायनस करायचा आहे. 77,62,392. ओके. हे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. कशाचा आन्सर आहे? 198 चा क्यूब. ओके. अंडरस्टँड. इथे जे पण मल्टिप्लिकेशन आणि मायनस आहे ते करून बघायचे आहे. ओके. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे मल्टिप्लिकेशन ही मायनस तुम्ही स्वतः करून बघायची आहे, ते तुम्हाला येतेच. ओके. एक्झाम्पल नंबर 6 आहे 2p - 1/2p क्यूब. बायनॉमियल टर्म दिलेली आहे. सो बायनॉमियल फॉर्म्युला यूज करू. हिअर टेकिंग a is equal to 2p and b is equal to 1/2p. ओके. सो 2p आणि 1/2p a b ची व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये आता पुट करून घेऊ. इथे मी एक्झाम्पल राईट करून घेतलेला आहे. इथे फर्स्ट टर्मचा क्यूब, फर्स्ट टर्म आहे 2p क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब, सेकंड टर्म 1/2p क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय a इंटू b. सो 2p मल्टिप्लाय बाय 1/2p आणि इथे ब्रॅकेटमध्ये मायनस a इंटू b म्हणजे फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म 2p मायनस 1/2p. ओके. ह्या व्हॅल्यूज आता आपण a आणि b च्या पुट करून घेतल्या. आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा 2p चा क्यूब आपल्याला फाइंड करायचा आहे. तर 2 चा क्यूब म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचा 2 आणि p चा क्यूब काय येणार? p क्यूब येणार आहे मायनस 1/3/2p आहे आणि क्यूब आहे. सो 1 चा क्यूब काय येईल? 1च येणार आहे आणि 2p यांचा क्यूब 2 मल्टिप्लाय बाय p क्यूब. ओके. मायनस आता इथे बघा 3 मल्टिप्लाय बाय 2p मल्टिप्लाय 1. नंबर्स काय आहे? 3 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 1 यांची मल्टिप्लिकेशन करायची. 3 2 जार 6, 6 1 जार 6, इथे 6 आणि हा p ॲज इट इज आणि अपॉन डिनॉमिनेटरमध्ये 2p. ओके. आणि इथे मल्टिप्लिकेशनला हे ब्रॅकेट 2p मायनस 1/2p ॲज इट इज राईट करून घेऊ. आता आपल्याला ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 8 येणार आहे आणि p क्यूब ॲज इट इज मायनस 1 अपॉन इथे पण 8p क्यूब ॲज इट इज मायनस इथे बघा न्यूमरेटरमध्ये 6 आहे, डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे. सो 2 1 जा 2, 2 3 जा 6 आणि हा p कॅन्सल होईल ह्या p सोबत. न्यूमरेटरचा p डिनॉमिनेटरच्या p सोबत कॅन्सल होणार आणि इथे 3/1च राहणार आहे. 3 मीन्स व्हॉट? ओनली 3. सो या स्टेपमध्ये मी 3 राईट करून घेते. आता ही टर्म ॲज इट इज 2p मायनस 1/2p राईट करून घेते. ओके. आता आपल्याला ह्या टर्ममध्ये काही करायचं नाही, हे आपण सॉल्व केलेली आहे. आता आपल्याला ह्या 3 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं तर फर्स्ट ऑफ ऑल 3 मल्टिप्लाय बाय 2p करावा लागेल अँड देन 3 मल्टिप्लाय बाय 1/2p. सो नेक्स्ट स्टेपमध्ये राईट करून घेऊ. इज इक्वल टू 8p क्यूब मायनस 1/8p क्यूब मायनस 6p प्लस 3/2p. आता बघा हे 6p आणि 3/2p कसं काय आपण घेतलेलं आहे. इथे आपण 3 ने 2 ला मल्टिप्लाय केलं तर 3 2 जा 6 आणि p येणार आहे. अंडरस्टँड. 3 इंटू 2 6 आणि p येणार आहे. ओके. आणि नेक्स्ट आपण काय घेतलं होतं? प्लस 3/2p. प्लस का घेतला आपण? कारण हा मायनस आणि हा 1/2 चा मायनस सेम साईन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा सेम साईन असतात तेव्हा प्लस करायची असते, म्हणून आपण मायनस मायनस प्लस राईट केलेला आहे. आणि 3 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 3 1 जार 3, कारण हे न्यूमरेटरमध्ये आहे. न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन करून घेतली आणि रिमेनिंग 2p ॲज इट इज राईट केला. ओके. म्हणून इथे 6p प्लस 3/2p आला. अंडरस्टँड. ओके. सो हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे.
आपण आन्सर ॲज इट इज हे पण राहू दिलं तरीही चालेल, किंवा रिअरेंज करून ऑरमध्ये आपण सिंपल नंबर एका साईडला आणि फ्रॅक्शनवाले नंबर एका साईडला राईट केले तरी चालेल. ऑरमध्ये पण मी राईट करून दाखवते. 8p³ मायनस 6p मायनस 1/8p³ प्लस 3/2p. हे आन्सर पण राईट केलं तरीही चालेल. आपण या आन्सरमध्ये काय केलं, जे सिंपल नंबर आहेत ते आपण इथे राईट केले क्यूब आणि 1ची पॉवर घेऊन, आणि इथे फ्रॅक्शनल नंबर राईट केलेली आहे क्यूब आणि 1ची पॉवर. पीला क्यूब पॉवर आहे तर पीला 1 पॉवर आहे. अंडरस्टँड. जो नंबर आपण इथे घेतला त्या नंबरच्या आधीचं साईन राईट करायचं असते. आता 6p आपण इथे घेतला ना, 6pच्या आधीचं साईन इथे मायनस राईट केलं. 1/8p³ घेतला, 1/8p³ आधी मायनस साईन आहे म्हणून मायनस साईन इथे राईट केलं. ओके. आणि ह्या टर्मचं प्लस साईन इथे राईट केलेलं आहे. अंडरस्टँड. हे फायनल आन्सर. एक्झाम्पल नंबर 7 आहे 1 - 1/a³. इथे बायनॉमियल टर्म आहे, सो आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहे. हा फॉर्म्युला इथे राईट करून घ्यायचा. सो ह्या फॉर्म्युलामध्ये ए आणि बी टर्म आहे. ए कन्सिडर करायचा आहे 1 आणि बी कन्सिडर करायचा आहे 1/a. ओके. आता ए आणि बी ची व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये पुट करून घेऊ. मी हे एक्झाम्पल इथे राईट करून घेतलेलं आहे. a³ आहे म्हणजे 1³ मायनस b³ म्हणजे 1/a³ मायनस 3 × 1 × 1/a. इथे a ची व्हॅल्यू 1 पुट केली, b ची व्हॅल्यू 1/1 पुट केली, 1/a पुट केलेली आहे. ओके. मल्टिप्लाय, हा ब्रॅकेट इथे मल्टिप्लिकेशनला असते. ओके. या ब्रॅकेटमध्ये a मायनस b आहे ना, सो a किती आहे 1, b किती आहे 1/a. ओके. आता हे क्यूब फाइंड करून घेऊ. 1चा क्यूब किती येणार, 1 × 1 × 1. 1ला किती टाइम्स तुम्ही मल्टिप्लिकेशन करा त्याचा आन्सर 1च येणार, सो इथे 1 येणार. मायनस इथे 1चा क्यूब 1/a चा क्यूब a³. आता इथे 3 × 1 × 1 जे न्यूमरेटर मधील नंबर्स आहे ना, हे मल्टिप्लाय करायचे. 3 × 1 × 1, 3 × 1 = 3, 3 × 1 = 3, मायनस इथे 3 आणि हा a मल्टिप्लाय 1 - 1/a ॲज इट इज. नेक्स्ट आता इथे हा 1 - 1/a³ ॲज इट इज, आणि इथे आता 3/a मल्टिप्लाय बाय 1 करायचं आहे आपल्याला. ओके. म्हणजे ह्या 3/a ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3/a मल्टिप्लाय बाय 1 केलं ना आपण, तर हेच आन्सर येणार आहे 3/a. आणि मायनस साईन का घेतलं, कारण इथे मायनस आहे, 1ला प्लस आहे, डिफरंट साईन आहे, डिफरंट साईन असले तर मायनस येतं. आता इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, सेम साईन आहे, सेम साईन आहे तर प्लस घ्यायची. 3/a मल्टिप्लाय बाय a. मल्टिप्लिकेशनमध्ये आपण न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन करत असतो. तर न्यूमरेटरमध्ये 1 आहे, इथे 3 आहे, इथे 1 आहे, 3 × 1 = 3 आणि a मल्टिप्लाय बाय a² ओके. इथे आता इथे क्यूब आहे, इथे 1 आहे पॉवर आणि इथे 2 आहे. तर ह्या पॉवर्स आपण एकामागे एक राईट करू शकतो, डिक्रीजिंग ऑर्डर किंवा इन्क्रीजिंग ऑर्डरने. ओके. इथे 1 राईट करून घेऊ, मायनस. सो फर्स्ट आपल्याला 1 पॉवर घ्यायची आहे. a ची 1 पॉवर इथे आहे 3/a आणि याला मायनस साईन आहे म्हणून इथे मायनस साईन घेतलं, 3/a. आता आपल्याला 2 पॉवर घ्यायची आहे. a ची 2 पॉवर आहे इथे, हा नंबर आहे, या नंबरच्या आधी साईन काय आहे प्लस, मग इथे प्लस राईट करायची आणि इथे 3/a². आता इथे स्क्वेअरवाली टर्म घेतली. आता आपल्याला क्यूबवाली टर्म राईट करायची. क्यूबवाली टर्म जी आहे या टर्मच्या आधी मायनस साईन आहे ना, तर इथे मायनस साईन घ्यायचं, 1/a³. ओके. तर हे आन्सर पण आलं तरी चालेल. हे ऑर मध्ये आहे, ह्यालाच आपण रिअरेंज केलेलं आहे हे आन्सर. तर हे 1 - 1/a³ ह्या बायनॉमियल टर्मचं एक्सपान्शन आहे. ओके. एक्झाम्पल नंबर 8 आहे x/3 - 3/x³. दोन्हीही बायनॉमियल टर्म आहे. इथे फ्रॅक्शनल बायनॉमियल टर्म दिलेले आहे, तर त्यासाठी आपण हाच बायनॉमियल टर्मचा फॉर्म्युला रेफर करणार आहे. ओके. सो ह्या फॉर्म्युल्यामध्ये a आणि b टर्म आहे. सो a टर्म आपण काय कन्सिडर केलेली आहे, x/3 आणि b टर्म आपण 3/a
एक्स ही कन्सिडर केलेली आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये ए आणि बी ची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. सो इथे मी एक्झाम्पल राईट करून घेतलेला आहे. ए क्यूब फाइंड करायचा, तर इथे ए काय आहे, x/3 क्यूब मायनस बी व्हॅल्यू आहे 3/x क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय x/3. ए ची व्हॅल्यू पुट केली, बी ची व्हॅल्यू 3/x पुट करू. मल्टिप्लाय ब्रॅकेटमध्ये a मायनस बी म्हणजेच x/3 मायनस 3/x. अंडरस्टँड. आपण फक्त ए आणि बी च्या व्हॅल्यू पुट केल्या. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला क्यूब फाइंड करायची आहे. तर एक्स क्यूब काय येणार आहे, एक्स क्यूब येणार आहे आणि 3 चा क्यूब 3 मल्टिप्लाय 3 मायनस 3 चा क्यूब 3 मल्टिप्लाय 3 आणि इथे एक्स क्यूब. जर फ्रॅक्शनला इथे क्यूब आहे ना, तर न्यूमरेटरचा पण क्यूब फाइंड करायचा आणि डिनॉमिनेटरचा क्यूब पण फाइंड करायचा. ओके. मायनस आता इथे बघा, ह्या टर्म मध्ये मल्टिप्लाय आहे, तर मल्टिप्लाय आहे तर इथे मल्टिप्लिकेशन साइन आहे दोन फ्रॅक्शनच्या मध्ये. जर दोन फ्रॅक्शनच्या मध्ये मल्टिप्लाय साइन आहे तर इथे आपण हे कट करू शकतो. एक्स आणि एक्स कॅन्सल होतात, न्यूमरेटर मधील आणि डिनॉमिनेटर मधील एक्स हे कॅन्सल होतील आणि इथे 3 कॅन्सल होतील. अंडरस्टँड. सो इथे काय राहणार 1 आणि या 3 ची आणि 1 ची मल्टिप्लाय केली तर 3 येणार आहे, म्हणून इथे मी 3 राईट करून घेते. ओके. हे सर्व इथं कॅन्सल झाले, ओनली 3 रिमेनिंग आहे आणि मल्टिप्लायला हा ब्रॅकेट ॲज इट इज. ओके. आता इथे एक्स क्यूब मल्टिप्लाय, इथे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 3 मल्टिप्लाय बाय 3 9 9 3 जा 27 मायनस इथे 3 चा क्यूब येणार 27 आणि इथे एक्स क्यूब ॲज इट इज मायनस इथे आता 3 ने आपल्याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे ना, तर फर्स्ट ऑफ ऑल 3 ने आपल्याला x/3 ला मल्टिप्लाय करायचं आणि देन 3 ने 3/x ला मल्टिप्लाय करायचं. तर बघा इथे मायनस साइन आहे, x/3 ला प्लस साइन आहे, प्लस मायनस साइन मायनस येणार आणि इथे 3 मल्टिप्लाय बाय x. न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर सोबत करायची असते. सो 3 मल्टिप्लाय बाय x 3x अपॉन रिमेनिंग डिनॉमिनेटर मधील 3. ओके. आता ह्या 3 ने परत आपल्याला 3/x ला मायनस करायचं आहे, तर इथे मायनस साइन आहे, 3/x ला मायनस साइन आहे, डिफरंट साइन आहे ना, तर डिफरंट साइन हे प्लस मध्ये कन्वर्ट होतं. सो 3 3 जार 9. न्यूमरेटर मधील मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर मध्ये x आहे तो ॲज इट इज राईट करून घेतला. ओके. इज इक्वल टू, आता ही जी टर्म आहे ही ॲज इट इज राईट करून घेऊ. x/x क्यूब अपॉन 27 मायनस 27 अपॉन x क्यूब. आता यामध्ये 3 1 जार 3 हे कॅन्सल होतील कारण ते न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये सेम आहे, म्हणून इथे राहणार आहे मायनस एक्स प्लस 9/x. हे आपला आन्सर आलेला आहे, बट या आन्सरला रिअरेंज करू शकतो आपण. तर बघा इथे राईट करून घ्यायचं आहे. हे या एक्झाम्पलचा आन्सर मिळालेला आहे. या आन्सरला आपण रिअरेंज करून राईट करू शकतो. बघा जी फ्रॅक्शन क्यूब टर्म आहे ती आधी घेऊ. फ्रॅक्शनची क्यूब टर्म एक्स क्यूब अपॉन 27. नेक्स्ट आता इथे न्यूमरेटर मधील क्यूब टर्म घेतली, सो न्यूमरेटर मध्ये इथे एक्स आहे. ओके. नेक्स्ट मायनस 27 अपॉन एक्स क्यूब. हा एक्स क्यूब डिनॉमिनेटर मध्ये आहे, सो डिनॉमिनेटर मधील एक्स क्यूबची टर्म आणि डिनॉमिनेटर मधील एक्स ची टर्म राईट करून घेऊ. प्लस 9x. काय केलेलं आहे आपण या टर्म मध्ये, न्यूमरेटर मधील फ्रॅक्शनल क्यूब टर्म राईट केली आणि न्यूमरेटर मधील नंतर एक्स टर्म राईट केली, परत डिनॉमिनेटर मधील टर्म राईट केली आणि इथे डिनॉमिनेटर मधील एक्स टर्म राईट केली. अंडरस्टँड. असं आहे. हे आन्सर पण राईट केलं तरी चालेल आणि हे आन्सरही राईट केलं तरी इक्वलच आहे, बरोबरच आहे. ओके. क्वेश्चन नंबर 2 आहे सिम्प्लिफाय. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे 2a प्लस बी क्यूब मायनस 2a मायनस बी क्यूब. ओके. इथे आपल्याला ही बायनॉमियल टर्म आहे आणि एक ही बायनॉमियल टर्म आहे. 2 बायनॉमियल टर्म आहे या एक्झाम्पल मध्ये. ही टर्म प्लसची आहे, ही टर्म मायनसची आहे. तर इथे आपण 2 फॉर्म्युले यूज करणार आहे.
हा बायनॉमियल टर्मचा फॉर्म्युला प्लसमध्ये आहे, हा मायनसमध्ये आहे. ओके, या टर्मच्या एक्सप्लेनेशनसाठी प्लसवाला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि मायनसच्या टर्मसाठी मायनस फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके, सो इथे a इज इक्वल टू 2a कन्सिडर केलेला आहे आणि b इज इक्वल टू b कन्सिडर केलेला आहे. अंडरस्टँड? सो आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करू. 2a प्लस b क्यूब मायनस 2a मायनस b क्यूब इज इक्वल टू, आधी 2a प्लस b क्यूब यांचं एक्सप्लेनेशन करून घेऊ आपण इथे या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग. सो इथे a क्यूब आहे फर्स्ट टर्मचा क्यूब, फर्स्ट टर्म इथे 2a आहे, 2a क्यूब प्लस b टर्म, b आपण b कन्सिडर केलेला आहे, सो b क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म आणि इन ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म, हा फर्स्ट ब्रॅकेटचं एक्सप्लेनेशन आहे. इथे मध्ये मायनस साईन आहे ना, इथे मायनस साईन आणि सेकंड ब्रॅकेटचं एक्सप्लेनेशन इथे लिहिते मी. ओके, बघा इथे a क्यूब, इथे मायनस आहे ना, सो ह्या ब्रॅकेटचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी मायनस फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. a क्यूब आहे म्हणजे 2a क्यूब घ्यावं लागेल मायनस b क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2a मल्टिप्लाय बाय b इन ब्रॅकेट 2a मायनस b. या फॉर्म्युल्यामध्ये आपण 2a आणि b ची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. ओके, सेकंड ब्रॅकेटचं एक्सप्लेनेशन. नेक्स्ट आता आपल्याला क्यूब फाइंड करून घ्यायचे आहे. तर 2 चा क्यूब किती येणार आहे 8 आणि a चा क्यूब a क्यूब प्लस इथे b चा क्यूब b क्यूब प्लस. आता ह्या तिन्ही नंबरची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 3 2 जार 6, इथे 6 आणि a इंटू b ॲज इट इज 6ab इन ब्रॅकेट 2a प्लस b ॲज इट इज आणि मध्ये मायनस साईन आहे ना म्हणून मायनस साईन देते आणि सेकंड ब्रॅकेट सॉल्व्ह करू. आता या ब्रॅकेटमध्ये पण आपल्याला क्यूब फाइंड करायचा आहे. 2 चा क्यूब 2 2 जार 4 4 2 जार 8 8a क्यूब. बघा या ब्रॅकेटमध्ये 2a आहे ना, 2 चा क्यूब आपण 8 राईट केला आणि a चा क्यूब a क्यूब येणार आहे मायनस b क्यूब येणार आहे b क्यूब ॲज इट इज. आता ह्या नंबरची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 3 2 जार 6ab मायनस 6ab आणि मल्टिप्लिकेशनला हा ब्रॅकेट इथे मल्टिप्लिकेशनला असतो. ओके, हा ब्रॅकेट ॲज इट इज मी इथे राईट करते आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट स्टेपमध्ये इथे आपल्याला या 6ab ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे आणि ह्या ब्रॅकेटमध्ये पण 6ab ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. सो 8a क्यूब ॲज इट इज प्लस b क्यूब प्लस इथे 6 हा प्लस आहे 2 हा प्लस आहे, प्लस 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 करायची असते मल्टिप्लिकेशनमध्ये, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. ओके, सो 6ab मल्टिप्लाय बाय 2a. नंबरची मल्टिप्लाय करून घ्यायची आधी. 6 इंटू 2 6 2 जार 12 आणि इथे a आहे इथे a आहे, सो इथे येणार आहे a स्क्वेअर. का a स्क्वेअर घेतला आपण, कारण मल्टिप्लिकेशनमध्ये a मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर येत असतो म्हणून. ओके, नेक्स्ट आता बघा इथे प्लस आहे b ला, इथे 6 ला प्लस आहे, प्लस 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 येणार. 6ab मल्टिप्लाय बाय b 6ab स्क्वेअर. b स्क्वेअर का घेतला, b मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज मायनस इथे 8a क्यूब मायनस b क्यूब ॲज इट इज. आता ह्या 6ab ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. इथे 6 ला मायनस साईन आहे, इथे 2 ला प्लस साईन आहे, मायनस प्लस मायनस येणार. 6 2 जार 12 a मल्टिप्लाय a स्क्वेअर आणि b ॲज इट इज. नेक्स्ट आता 6ab ने b ला मल्टिप्लाय करायचं आहे. 6 ला मायनस साईन आहे, b ला मायनस साईन आहे, मायनस मायनस प्लस आणि 6ab ने b ला मल्टिप्लाय करू. सो 6ab
स्क्वेअर, बी मल्टिप्लाय बी, बी स्क्वेअर. ओके. नेक्स्ट, आता आपल्याला हे ब्रॅकेट दोन्हीही ओपन करून घ्यायचे आहे. दोन्हीही ब्रॅकेट ओपन केल्यानंतर जो सेकंड ब्रॅकेट आहे मायनसच्या बाजूचा ब्रॅकेट, ह्यांचे साईन पूर्ण चेंज होतील. सो आपल्याला न्यू साईन काय मिळणार आहे? 8a क्यूब प्लस बी क्यूब प्लस 12a स्क्वेअर. इथे बी राईट करायचा आपला राहून गेला होता. ओके, कारण इथे आपण 6ab ने 2 ला मल्टिप्लाय केलं. सो या 6ab सोबत हा बी आहे ना, सो इथं हा बी येणार आहे प्लस 6ab स्क्वेअर. आता बघा, या मायनस साईनमुळे ह्या ब्रॅकेटमधील सर्व साईन चेंज होतील. तर मायनस आणि इथे 8 ला प्लस साईन आहे. मायनस प्लस मायनस 8a क्यूब मायनस मायनस प्लस साईन. सो इथे बी क्यूब मायनस मायनस प्लस साईन 12a स्क्वेअर बी. हा मायनस आणि हा 6चा प्लस साईन, मायनस प्लस मायनस 6ab स्क्वेअर. ओके, आपण काय केलं, सर्व हा ब्रॅकेट ओपन करून घेतला आणि ह्या साईनमुळे हे ब्रॅकेटच्या आतमधील साईन चेंज झाले. ओके, आता बघा नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार. यामध्ये आपल्याला कट करायचे आहे. इथे प्लस 8 क्यूब, इथे प्लस 8a क्यूब आहे, इथे मायनस 8a क्यूब आहे. सो प्लस मायनसवाला नंबर कॅन्सल होईल. ओके, आता इथे प्लस आहे बी, इथे पण बी प्लस आहे, सो तो कॅन्सल नाही होणार. इथे प्लस आहे 12, इथे 12 प्लस आहे, तो कॅन्सल नाही होणार. इथे प्लस 6 आहे, इथे मायनस 6 आहे, सो डिफरंट साईनवाले डिजिट हे कॅन्सल होतील. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे ना, हे कॅन्सल झाले. आता रिमेनिंग काय आहे? बी क्यूब प्लस 12a स्क्वेअर बी प्लस 12a स्क्वेअर बी. आणि हा बी क्यूब राहिला होता ना, इथे राईट केला तरी चालेल. इथे बी क्यूब आधी आहे ना, इथे राईट केला तरी नो प्रॉब्लेम. आता आपल्याला यांची ॲडिशन करायची. बघा, इथे बी क्यूब आहे, इथे बी क्यूब आहे, दोन्हीही प्लस आहे. सो 1b क्यूब आणि 1b क्यूब 2b क्यूब प्लस इथे 12a स्क्वेअर बी 12a स्क्वेअर बी 12 प्लस 12 24a स्क्वेअर बी. ओके, सो हे आहे आपलं सिम्प्लिफिकेशन. कोणत्या नंबरचं आहे? ह्या एक्झाम्पलचं 2a प्लस बी क्यूब मायनस 2a मायनस बी क्यूब. ओके, हे आहे आपलं फायनल आन्सर. आणि ह्याच आन्सरला आपण ऑरमध्ये राईट करू शकतो. 2a प्लस बी क्यूब मायनस 2a मायनस बी क्यूब इज इक्वल टू, यामध्ये बघा हा बी क्यूबची टर्म आहे, इथे बी टर्म आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बी टर्म घ्यायची आहे, म्हणजे 24a स्क्वेअर बी प्लस 2b क्यूब. अशा प्रकारे पण आपण राईट केलं ना, तरीही हे आन्सरही करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 2 आहे 3r मायनस 2k क्यूब प्लस 3r प्लस 2k क्यूब. इथे 2 बायनॉमियल टर्म दिलेले आहे प्लसमध्ये. फर्स्ट बायनॉमियल टर्म आहे मायनस अँड सेकंड बायनॉमियल टर्म आहे प्लसमध्ये. ओके, सो ह्या मायनस बायनॉमियल टर्मचं एक्सपान्शन करायचं आहे, तर आपल्याला ऑब्व्हियसली मायनसवाला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल आणि प्लस बायनॉमियल टर्मचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी आपल्याला प्लस फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. ओके, सो हिअर टेकिंग a इज इक्वल टू 3r अँड b इज इक्वल टू 2k. यामध्ये आपण 3r हा a कन्सिडर केलेला आहे आणि 2k हा b कन्सिडर केलेला आहे. आता ह्याच व्हॅल्यू आपण दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. सो फर्स्ट ऑफ ऑल 3r मायनस 2k क्यूब प्लस 3r प्लस 2k क्यूब इज इक्वल टू, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ह्या बायनॉमियल टर्मचं एक्सप्लेनेशन करायचं आहे. सो हा मायनस आहे ना, तर मायनस फॉर्म्युला अप्लाय करू. मायनस फॉर्म्युल्यामध्ये a क्यूब आहे, a आपण 3r कन्सिडर केलेला आहे, सो आपल्याला 3r क्यूब राईट करायचा. नेक्स्ट इथे मायनस साईन आहे ना फॉर्म्युल्यामध्ये, सो इथे पण मायनस साईन. आणि b क्यूब आहे, तर b आपण 2k कन्सिडर केलेला आहे, सो 2k क्यूब मायनस फॉर्म्युल्यामध्ये 3 आहे, इथे 3 राईट करायचा. मल्टिप्लाय a मल्टिप्लाय b म्हणजे 3r मल्टिप्लाय 2k. ओके, ही टर्म आपण इथे राईट केलेली आहे. इन ब्रॅकेट
ए मायनस बी म्हणजे 3r मायनस 2k. इथे स्क्वेअर ब्रॅकेट राईट करू. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे हे पूर्ण एक्सप्लेनेशन फक्त ह्या बायनॉमियल टर्मचं आहे. आता आपल्याला ह्या बायनॉमियल टर्मचं एक्सप्लेनेशन फाइंड करायचं आहे. सो इथे प्लस साइन आहे ना, इथे मी प्लस साइन देते. आता इथे प्लस आहे, सो प्लसचा फॉर्म्युला अप्लाय करू. सेम फॉर्म्युला आहे ॲज इट इज, फक्त इथे प्लस साइन घ्यायचा आहे. फर्स्ट टर्मचा क्यूब 3r क्यूब मायनस सेकंड टर्मचा क्यूब मायनस, सॉरी इथे प्लस पाहिजे, आपण प्लस फॉर्म्युला अप्लाय करत आहे ना, सो प्लस पाहिजे इथे. 3 मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म 3r प्लस 2k ब्रॅकेट क्लोज. ओके. सो अशा प्रकारे आपण ए आणि बी ची व्हॅल्यू दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये पुट केलेली आहे. आता ह्या एक्सप्लेनेशनला आपण सॉल्व्ह करू. 3r क्यूब, 3r क्यूब म्हणजे 3चा क्यूब काढायचा आहे. बघा 3चा क्यूब आपण कसं फाइंड करत असतो, 3 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. या दोन 3ची मल्टिप्लिकेशन 3 3 जार 9. या 9ने परत 3ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 3 जार 27 म्हणजे आपल्याला 3चा क्यूब मिळालेला आहे 27. सो फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 27 आणि rचा क्यूब r क्यूब मायनस इथे 2चा क्यूब फाइंड करायचा आता. सो ॲज इट इज 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2, 2 2 जार 4 अँड 4 2 जार 8. सो इथे 8 आणि kचा क्यूब k क्यूब मायनस. आता ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन 3 मल्टिप्लाय बाय 3, 3 3 जार 9, 9 2 जार 18 आणि इथे r इथे k, मल्टिप्लिकेशनला r आणि k. इन ब्रॅकेट 3r मायनस 2k ॲज इट इज ब्रॅकेट क्लोज. आणि इथे मध्ये प्लस साइन आहे ना, प्लस साइन सेकंड ब्रॅकेट. आता जसं आपण फर्स्ट ब्रॅकेटला सॉल्व्ह केलं सेम ॲज इट इज सेकंड ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचं आहे. 3चा क्यूब आपण इथे फाइंड केलेला आहे ना, 3चा क्यूब 27, r क्यूब ॲज इट इज प्लस इथे प्लस आहे, इथे प्लस साइन दिली. 2चा क्यूब येतो 8, इथे आपण फाइंड केला 2चा क्यूब 8 येतो आणि r क्यूब ॲज इट इज. हे प्लस साइन आपण इथे राईट करू. ओके. आता ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. सो ह्या टर्ममध्ये जितके नंबर आहे फर्स्ट ऑफ ऑल त्यांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. 3 3 जार 9, 9 2 जार 18. हा r आणि k मल्टिप्लायला ॲज इट इज आणि हा मल्टिप्लायला असतो ब्रॅकेट. इथे पण मल्टिप्लिकेशन साइन राईट केली तरी चालेल. सो 3r प्लस 2k ब्रॅकेट क्लोज. हे 1 ब्रॅकेट आणि हे 1 ब्रॅकेट आहे. ओके. नेक्स्ट आता इथे आपल्याला 18rk मल्टिप्लाय बाय हा पूर्ण ब्रॅकेट करायचा आहे आणि इथे पण 18rk मल्टिप्लाय हा ब्रॅकेट. सो इथे 27r क्यूब मायनस 8 क्यूब ॲज इट इज. आता बघा इथे 18च्या समोर मायनस साइन आहे, इथे 3च्या समोर प्लस साइन आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये डिफरंट साइन असेल तर मायनस साइन येत असतं. ओके. सो 18 3 जार 54 आणि बघा इथे r आहे, इथे r आहे, r मल्टिप्लाय r स्क्वेअर आणि हा k ॲज इट इज. ओके. आता आपल्याला 18rk मल्टिप्लाय बाय मायनस 2k करायचा आहे. इथे मायनस साइन आहे, इथे मायनस साइन. मल्टिप्लिकेशनमध्ये सेम साइन असले तर ॲडिशन म्हणजे प्लस साइन द्यावं लागते. मग 18 2 जार फर्स्ट ऑफ ऑल नंबरची मल्टिप्लाय करायची. 18 2 जार 36 आणि इथे r आहे, इथे k मल्टिप्लाय k स्क्वेअर. ओके. सो हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला आपण. प्लस या ब्रॅकेटमध्ये पण आपल्याला 18rk मल्टिप्लाय बाय 3r परत 18rk मल्टिप्लाय बाय 2k करायचं. सो 27r क्यूब ॲज इट इज राईट करू प्लस 8k क्यूब. आता मल्टिप्लिकेशन इथे बघा प्लस साइन आहे, इथे प्लस साइन आहे, सो इथे प्लस साइनच येणार आहे. 18 3 जार 54 r मल्टिप्लाय r स्क्वेअर इंटू
हा रिमेनिंग के. ओके, प्लस इथे प्लस साईन आहे, 2च्या आधी पण प्लस साईन आहे. सो प्लस 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 18 मल्टिप्लाय 2 36 हा आर ॲज इट इज आणि के मल्टिप्लाय बाय के, के स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. ओके, नेक्स्ट आता काय करायचं, हे ब्रॅकेट ओपन करून घ्यायचे आहे आपल्याला. तर 27r क्यूब मायनस 8k क्यूब मायनस 54r स्क्वेअर के प्लस 36rk स्क्वेअर. आता इथे प्लस आहे ना, सो आतमधील साईन हे ब्रॅकेटचे चेंज होतील नाही. जर मायनस असेल तर चेंज होईल. सो प्लस 27r स्क्वेअर प्लस 8k क्यूब प्लस 54r स्क्वेअर के प्लस 36rk स्क्वेअर. हे आपण ब्रॅकेट ओपन करून घेतलेले आहे. आता ह्या स्टेपमध्ये बघायचं आहे की डिफरंट सेम डिजिटला डिफरंट साईन कुठे आहे. इथे 27r क्यूब ही टर्म आहे. 27r क्यूब टर्म बघा आहे का यामध्ये, ही आहे. बट साईन काय आहे, प्लस. इथे पण साईन काय आहे, प्लस. सो ते कॅन्सल होतील नाही. सेकंड टर्म बघा मायनस 8k. 8k टर्म कुठे आहे, ही 8k टर्म आहे. 8k क्यूब टर्म आहे. ह्या टर्मला प्लस साईन आहे, ह्या टर्मला मायनस साईन आहे. सो डिफरंट साईन असल्यामुळे ही टर्म या टर्मसोबत कॅन्सल होईल. नेक्स्ट टर्म बघा मायनस 54r स्क्वेअर के. इथे 54ची टर्म बघा ही आहे. इथे प्लस आहे या 54च्या टर्मला. सो हे मायनस आणि हे प्लसची टर्म कॅन्सल होईल. नेक्स्ट टर्म बघा 36rk स्क्वेअर. इथे प्लस आहे, 36rk स्क्वेअर ही पण प्लस आहे. ही टर्म कॅन्सल होणार नाही. डिफरंट साईनवाल्या सेम टर्म कॅन्सल होतात. सो रिमेनिंग टर्म काय आहे ते राईट करून घेऊ. 27r क्यूब प्लस 36r इथे स्क्वेअर आहे. नेक्स्ट रिमेनिंग टर्म काय आहे, प्लस 27r क्यूब आणि प्लस 36rk स्क्वेअर. ह्या रिमेनिंग टर्म आपण इथे राईट करून घेतलेले आहे. आता आपल्याला सेम टर्मची ॲडिशन करायची आहे. बघा सर्व नंबरला ॲडिशन साईन आहे, प्लस साईन आहे. सो सेम नंबरचे जे आहे सेम टर्म ह्या ॲडिशन करून घ्यायच्या असतात. ओके, 27r क्यूब 27r क्यूब 27 प्लस 27 54r क्यूब. नेक्स्ट इथे प्लस 36rk स्क्वेअर प्लस 36rk स्क्वेअर. सो इथे प्लस 36 आणि 36 72rk स्क्वेअर. ओके, तर हे आलेलं आहे आपलं फायनल सिम्प्लिफिकेशन. या ॲन्सरला आपण परत दुसऱ्या ॲन्सरमध्ये पण चेंज करून राईट करू शकतो. ऑरमध्ये बघा इथे आर क्यूब टर्म आहे ना, इथे आर टर्म आहे. सो ही आर टर्म आपण आधी राईट करू शकतो 72rk स्क्वेअर प्लस 54r क्यूब. ओके, इन्क्रीजिंग ऑर्डरने आपण राईट केलेलं आहे. इथे आर टर्म आहे, इथे आर क्यूब टर्म आहे. हे 3r मायनस 2k क्यूब प्लस 3r प्लस 2k क्यूब ह्या एक्झाम्पलचं सिम्प्लिफिकेशन आहे. अंडरस्टँड. आता एक्झाम्पल नंबर 3 4a मायनस 3 क्यूब मायनस 4a प्लस 3 क्यूब. इथे मायनस टर्म आहे आणि इथे प्लस टर्म आहे. तर मायनस टर्मला आपण मायनस फॉर्म्युला अप्लाय करणार आहे आणि प्लस टर्मला प्लस फॉर्म्युला अप्लाय करणार आहे. ओके, सो 4a मायनस 3 क्यूब मायनस 4a प्लस 3 क्यूब इज इक्वल टू, फर्स्ट ऑफ ऑल मायनस आहे ना ब्रॅकेट, तर मायनस फॉर्म्युला अप्लाय करू. इथे आपण a हा 4a कन्सिडर केलेला आहे आणि b हा 3 कन्सिडर केलेला आहे. सो a क्यूब आहे तर 4a क्यूब मायनस b 3 आहे तर इथे 3 क्यूब मायनस 3 मल्टिप्लाय बाय a इंटू b 4a इंटू 3. या एच्या ठिकाणी आपण 4a घेतला, बीच्या ठिकाणी 3 घेतला. ओके, इन ब्रॅकेट a मायनस b म्हणजे 4a मायनस 3
आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करू. आता इथे मध्ये मायनस साईन आहे ना, तर इथे आपल्याला मायनस साईन द्यायचं आहे आणि सेकंड ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करायचं आहे या ब्रॅकेटचं एक्सपान्शन. इथे प्लस आहे तर प्लस फॉर्म्युला अप्लाय करायचा. फर्स्ट टर्मचा क्यूब, फर्स्ट टर्म 4a क्यूब मायनस इथे प्लस येणार बिकॉज हा प्लसचा ब्रॅकेट आहे, सो प्लस. सेकंड टर्मचा क्यूब म्हणजे 3चा क्यूब प्लस 3a मल्टिप्लाय बाय फर्स्ट टर्म मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म. 3a मल्टिप्लाय बाय 4a ही फर्स्ट टर्म आहे, सेकंड टर्म 3 आहे ही मल्टिप्लाय. इन ब्रॅकेट a प्लस b म्हणजे 4a प्लस 3. ओके, आणि हा सेकंड ब्रॅकेट कंप्लीट. हा फर्स्ट ब्रॅकेट आहे आणि इथून इथपर्यंत सेकंड ब्रॅकेट आहे. नेक्स्ट 4चा क्यूब फाइंड करायचा तर 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 करावं लागेल. 4 4 जार 16 मल्टिप्लाय हा रिमेनिंग 4, 16 4 जार 64. ओके, म्हणजे 4चा क्यूब आपल्याला काय मिळाला 64. 64 आणि aचा क्यूब a क्यूब मायनस. आता 3चा क्यूब कसा फाइंड करायचा 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 क्यूब आहे म्हणून 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करायची. 3 3 जार 9 मल्टिप्लाय रिमेनिंग 3, 9 3 जार 27. सो 3चा क्यूब मिळाला 27. ओके, आता इथे मायनस आहे ना, इथे मायनस साईन द्यायचा आणि इथे मल्टिप्लिकेशनला हे 3 टर्म्स आहेत. 3 मल्टिप्लाय बाय 4a मल्टिप्लाय बाय 3. सो फर्स्ट ऑफ ऑल या नंबरची आपल्याला मल्टिप्लिकेशन करायची. 3 4 जार 12, 12 3 जार 36, 36 आणि रिमेनिंग हा a. ओके, आणि हा ब्रॅकेट आपण ॲज इट इज इथे राईट करू. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. इथे मायनस, इथे 4चा क्यूब फाइंड करायचा आहे. इथे आपण 4चा क्यूब आधी बघितला होता, 64 आलेला आहे. सो 64 a क्यूब, aचा क्यूब a क्यूब प्लस घ्यायचं साईन. 3चा क्यूब किती काढलेला आहे आपण 27. ओके, आणि आता यामध्ये प्लस साईन आहे ना, इथे प्लस साईन घ्यायची. आता हे टर्म्स आपल्याला मल्टिप्लाय करायचे आहे. जसं आपण आधीच्या ब्रॅकेटमधील ह्या टर्म्स मल्टिप्लाय केल्या सेम ॲज इट इज. 3 4 जार 12, 12 3 जार 36. हा a आहे ना 4 सोबत, सो इथे पण a येणार. आणि मल्टिप्लिकेशनला हा ब्रॅकेट आपण ॲज इट इज इथे राहू देणार आहे. आणि यामध्ये साईन असं मल्टिप्लाय राईट केलं तरीही चालेल. ओके, नेक्स्ट बघा इथे 64 a क्यूब ॲज इट इज मायनस 27. 36 a मल्टिप्लाय बाय 4a मायनस 3. या ब्रॅकेटच्या बाहेर जो नंबर आहे हा नंबर ह्या ब्रॅकेटमधील आतमधील ज्या टर्म आहे ना यांना मल्टिप्लिकेशनला असतो. म्हणजे 36 a मल्टिप्लाय बाय 4a हे करायच्या आधी आणि नंतर 36 a मल्टिप्लाय बाय 3 करायचं आहे. ओके, सो इथे मायनस साईन आहे, इथे प्लस साईन आहे 4ला. मायनस मल्टिप्लाय बाय प्लस, मायनस प्लस मायनस साईन येणार आहे आणि इथे a इंटू a स्क्वेअर येणार आहे. आता आपण 36 आणि 4ची मल्टिप्लाय करू. 4 6 जार 24, इथे आला 4 कॅरी आला 2, 4 3 जार 12, 12 प्लस 2 14. सो 144 a स्क्वेअर. आता बघा 36 a मल्टिप्लाय 3 करायची आहे. आधी साईन चेक करायचं आहे. 36ला मायनस साईन आहे, 3ला मायनस साईन आहे. मायनस मायनस प्लस साईन येणार आहे. ओके, डिफरंट साईन असेल तर ते प्लसमध्ये येतात. सो आता 36 मल्टिप्लाय बाय 3. आधी इथे a राईट करून घ्यायचा. 3 6 जार 18, इथे 8 कॅरी आला 1, 3 3 जार 9 प्लस 1 10, 108 a. स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हा ब्रॅकेट सॉल्व केला. आता नेक्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज सॉल्व करायचा आहे आणि हे मायनस साईन इथे घ्यायचा आहे. 64 a क्यूब प्लस 27. आता या 36 a ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. ओके,
बघा 36A ने 4A आपण इथे मल्टिप्लाय केलं होतं तर आन्सर आलेला आहे 144A. सो इथे पण 144A आन्सर येणार आहे. इथे प्लस साईन आहे 36च्या आधी आणि 4ला प्लस साईन आहे, सो इथे पण प्लसच येणार. ओके, इथे प्लस साईन आहे ना, इथे पण प्लस येणार आहे. 36 मल्टिप्लाय बाय 3 आपण इथे केलं होतं तर इथे पण केलं ना आपण. 36A मल्टिप्लाय 3 हे नंबर सेम आहे, सो आन्सर काय येणार, सेम येणार 108A. ओके, ब्रॅकेट क्लोज. आता ह्या ब्रॅकेटमध्ये सर्व टर्म्स सॉल्व झालेले आहे ना. जेव्हा सर्व टर्म्स सॉल्व झालेले असतात तेव्हा ब्रॅकेट्स ओपन करायचे. मग ब्रॅकेट्स ओपन करताना ह्यामध्ये साईन काय आहे हे चेक करायचं आहे. मायनस साईन आहे. या मायनस साईनमुळे हे समोरचं जे ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटमधील साईन हे चेंज होतील. ओके, बघा कसे होतील. 64A³ मायनस 27 मायनस 44A² प्लस 108A. मी हे ब्रॅकेट लिहिलेलं नाही, ब्रॅकेटच्या आतमधील जे नंबर्स आहे ते ॲज इट इज इथं लिहून घेतलेले आहे. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज, बट सेकंड ब्रॅकेटमधील जे साईन आहे ते चेंज करावे लागतील. मायनस आणि 64ला इथे प्लस साईन आहे, मायनस प्लस मायनस, सो मायनस येणार 64A³. आता 27च्या आधी प्लस साईन आहे, मायनस प्लस मायनस मायनस 27. आणि इथे 144च्या आधी प्लस आहे, हा मायनस आणि प्लस, मायनस प्लस मायनस 144A. इथे मायनस प्लस मायनस मायनस 108A. अंडरस्टँड. इथे बसत नाही म्हणून इथे खाली राईट केलेलं आहे. ठीक आहे. आता ब्रॅकेट ओपन केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते, जे अपोजिट साईन आहे, सेम नंबर्सचे अपोजिट साईन असले तर ते आपल्याला कट करायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल 64A³ ह्याला प्लस साईन आहे, इथे चेक करायचं आहे 64A³ कुठे आहे, आणखी हा वाला. सो या 64A³ मायनस साईन आहे, इथे प्लस आहे, डिफरंट साईन आहे ना, म्हणून हे कॅन्सल होतील. ओके, म्हणजे त्यांची सबट्रॅक्शन होऊन 0 आन्सर येणार आहे, म्हणून आपण कॅन्सल करत असतो. आता नेक्स्ट आहे 27. 27ला मायनस साईन आहे, परत 27 कुठे आहे, इथे, ह्याला पण मायनस साईन आहे, सो दोघांना सेम साईन आहे, सो ते कट करायचे नाही. ओके, नेक्स्ट बघा 144A². परत 144 आहे, इथे A² राईट करून घ्यायचा आहे, A² राईट करायचं राहिलेला आहे आपला इथे पण. ओके, बिकॉज इथे A आहे, इथे A आहे ना, A मल्टिप्लाय बाय A² म्हणून इथे A² येणार. सो ह्या 144ला मायनस आहे, इथे पण मायनस आहे, मायनस मायनस प्लस होत असते, ते कट नसतात होत. ओके, आपल्याला डिफरंट साईन कट करायचे. नेक्स्ट टर्म आहे 108A प्लस साईन, इथे 108A मायनस साईन, डिफरंट साईन कट होतील. ओके, सो रिमेनिंग काय आहे ना ते आधी राईट करून घेऊ. मायनस 27 मायनस 144A² मायनस 27 मायनस 144A². ओके, आता इथे जे नंबर्स आहे सेम नंबरची ॲडिशन होणार. इथे मायनस साईन आहे 27, इथे मायनस साईन आहे 20. मायनस मायनस काय होतं, प्लस होत असतात. सो इथे 27 प्लस 27 करावी लागेल. 7 आणि 7 14, इथे 4 कॅरी 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस हा 2 5, 54. आणि एक साईन इथे द्यावं लागणार आपल्याला मायनस, बिकॉज दोघांना मायनस साईन आहे दोन्ही नंबरला, सो इथे मायनस साईन द्यायचं असते. ओके, आता इथे मायनस आहे, इथे मायनस आहे, मायनस मायनस प्लस साईन येणार आहे, मायनस मायनस ॲडिशन करावी लागणार आहे आणि दोन्हीपैकी एक साईन इथे राईट करायचं मायनस. सो इथे बघा युनिट 4 आहे, युनिट 4 आहे, 4 आणि 4 8, 4 4 8, 1 प्लस 1 2, 288 आणि हा A² राईट करायचा आहे. अंडरस्टँड. सो हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. या आन्सरला आपण ऑरमध्ये राईट करू शकतो. आधी ही टर्म राईट करू शकतो, मायनस 288A² मायनस 54. ओके, सो 4A मायनस 3³ मायनस 4A प्लस 3³ हे या एक्झाम्पलचं एक्सप्लेनेशन आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 4 आहे 5x मायनस 7y³
प्लस 5x प्लस 7y क्यूब. ओके, बायनॉमियल टर्म दिलेले आहेत ना दोन्हीही. या टर्ममध्ये मायनस साईन, या टर्ममध्ये प्लस साईन. सो ह्या टर्मसाठी मायनस फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे आणि प्लस टर्मसाठी प्लस फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मी इथे एक्झाम्पल राईट करून घेतलेला आहे. आता आपण ह्या टर्मचं एक्सपान्शन करायचं आहे तर प्लस फॉर्म्युला अप्लाय करणार. इथे फर्स्ट टर्म क्यूब, फर्स्ट टर्म ए आहे. सो ए आपण 5x कन्सिडर केलेला आहे या एक्झाम्पलमध्ये आणि बी आपण 7y कन्सिडर केलेला आहे. ओके, एच्या ठिकाणी आपल्याला 5x व्हॅल्यू पुट करायची आहे. सो 5x क्यूब, इथे प्लस आहे, सॉरी इथे मायनस आहे ना, मायनस फॉर्म्युला अप्लाय करायचा तर इथे मायनस द्यावं लागेल. सो बी क्यूब 7y आहे, 7y क्यूब मायनस 3. ए मल्टिप्लाय बी आहे तर 5x मल्टिप्लाय 7x. आता या फॉर्म्युल्यामध्ये ए मायनस बी आहे तर ब्रॅकेटमध्ये 5x मायनस 7y आणि ब्रॅकेट क्लोज. ओके, हा ब्रॅकेट आपण या बायनॉमियल टर्मचं एक्सपान्शन केलेलं आहे. आता आपल्याला या सेकंड बायनॉमियल टर्मचं एक्सपान्शन करायचं आहे तर मध्ये काय साईन आहे, प्लस. सो इथे प्लस साईन येणार आणि सेकंड ब्रॅकेट 5x मायनस 5x प्लस 7y. सो प्लस फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सेम फॉर्म्युला आहे, फक्त साईन इथे प्लस आलेले आहे. ओके, इथे राईट करून घेतलेला आहे मी 5x क्यूब. ए क्यूब म्हणजे 5x क्यूब प्लस साईन बी क्यूब म्हणजे 7y क्यूब प्लस 3 इंटू ए इंटू बी. सो 3 इंटू 5x इंटू 7y इन ब्रॅकेट ए प्लस बी 5x प्लस 7y ब्रॅकेट क्लोज. ओके, नेक्स्ट स्टेप. या स्टेपमध्ये आपल्याला क्यूब फाइंड करून घ्यायचे आहे. ओके, सो 5चा क्यूब कसा येणार आहे बघा, 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5. इथे क्यूब आहे, 3 आहे म्हणजे 3 टाइम्स मल्टिप्लाय. सो 5 5 जार 25 आणि रिमेनिंग 5. आता या 25 आणि 5ची मल्टिप्लाय करायची. 5 5 जार 25, इथे 5 कॅरी आला 2. 5 2 जार 10 प्लस 2 12. सो या 5चा क्यूब 125 येणार. आता नेक्स्ट आपल्याला 7चा क्यूब पण फाइंड करायचा आहे. तर इथे आपण 7 मल्टिप्लाय 7 घेणार. 7 7 जार 49 आणि रिमेनिंग 7. सो या 7ने 45ला मल्टिप्लाय करू. 7 9 जार 63, इथे 3 कॅरी आला 6. 7 4 जार 28. 28 प्लस 6 34. सो 343 हा 7चा क्यूब मिळाला. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही एक्झाम्पलमध्ये क्यूब फाइंड करू शकता. हे क्यूब इथे राईट करू. 5चा क्यूब आलेला आहे 125 आणि एक्सचा क्यूब काढायचा आहे तर एक्स क्यूबच येणार आहे. इथे मध्ये मायनस साईन आहे ना, मायनस साईन घेतलं. 7चा क्यूब आपण आता फाइंड केलेला आहे 343 आणि वायचा क्यूब वाय क्यूब. आता इथे मल्टिप्लिकेशन टर्म आहे ना, सो ह्या टर्ममध्ये जे पण नंबर्स आहे आधी त्यांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची असते. 5 3 5 जार 15. 15 7 जा 105 आणि इथे मायनस साईन आहे तर इथे मायनस साईन द्यायचं. 105 आणि इथे एक्स आहे, इथे एक्स आहे. एक्स मल्टिप्लाय बाय एक्स, एक्स स्क्वेअर. आणि हा जो ब्रॅकेट आहे ना, हा रिमेनिंग ॲज इट इज राईट करायचा आणि ब्रॅकेट क्लोज. मध्ये प्लस साईन आहे, प्लस साईन दिलं. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे. ज्या प्रकारे हा ब्रॅकेट आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे सेम ॲज इट इज हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. बघा इथे आपण एक्स स्क्वेअर घेतला होता ना, तर इथे एक्स स्क्वेअर न घेता इथे वाय पाहिजे आहे. मी इथे एक्स राईट केला होता चुकून. इथे 7y आहे, बी इज इक्वल टू 7y. सो इथे 7y आहे तर इथे आपल्याला वाय घ्यायचा आहे या टर्ममध्ये. ओके, आता आपण हा ब्रॅकेट सॉल्व्ह केलेला आहे ना, जसा आपण हा वरचा ब्रॅकेट इथे सॉल्व्ह केलेला आहे सेम आपल्याला हा रिमेनिंग ब्रॅकेट इथे सॉल्व्ह करायचा आहे. सो इथे प्लस आहे तर प्लस साईन घेतलेला आहे मध्ये आणि इथे 5x क्यूब. सो 5चा क्यूब आपण फाइंड केलेला आहे 125 आहे आणि एक्सचा क्यूब एक्स क्यूब. इथे प्लस येणार आणि इथे 7y क्यूब. 7चा क्यूब आपण 344 फाइंड केला आहे. वायचा क्यूब वाय क्यूब.
प्लस आता ह्या टर्मची मल्टिप्लिकेशन 3 5 जार 15, 15 7 जार 105. इथे एक्स इथे वाय, एक्स वाय राईट केला आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज 5x + 7y. ओके. आता नेक्स्ट स्टेप बघा. यामध्ये आपल्याला ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करायची आहे 105xy ने. सो 105xy मल्टिप्लाय बाय 5x करायचं आहे आधी अँड देन 105x मल्टिप्लाय बाय 7y. ओके. सो हे ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे 125x³ मायनस 343y³. आता बघा इथे मायनस साईन आहे, ह्या एक्सला प्लस साईन आहे. सो मल्टिप्लिकेशनमध्ये जेव्हा डिफरंट साईन येतात तेव्हा ती मायनस येत असतं. 105 मल्टिप्लाय बाय 5 करून घ्यायचं आहे आधी. 5 5 जार 25, इथे 5 आला कॅरी 2, 5 0 जार 0, 0 + 2 2, 5 1 जार 5. सो इथे आलेलं आहे 525. आणि बघा इथे एक्स आहे, इथे एक्स आहे. एक्स मल्टिप्लाय बाय एक्स, एक्स स्क्वेअर आणि हा वाय ॲज इट इज. ओके. आता या 105 ने 7ला मल्टिप्लाय करायचं आहे 7xला. सो साईन बघायची आहे 105ला मायनस साईन, 7ला मायनस साईन. मायनस मायनस प्लस, प्लस साईन येणार. आता नंबर्सने मल्टिप्लाय करून घ्यायचं आधी. 7 ने 5ला मल्टिप्लाय करायचं. 7 5 जार 35, इथे 5 कॅरी आला इथे 3, 7 0 जार 0 + 3 3, 7 1 जार 7. ओके 7. आणि इथे एक्स वाय आहे, इथे वाय आहे. वायचं वायसोबत मल्टिप्लिकेशन केली तर काय येणार y² आणि हा एक्स ॲज इट इज. ओके 735x². ही इथे ब्रॅकेट क्लोज आणि प्लस साईन द्यायचा आहे. आता ह्या ब्रॅकेटला सॉल्व करू. 100x³ 125x³ ॲज इट इज प्लस 343y³ ॲज इट इज. ओके. आता 105xy मल्टिप्लाय 5x अँड मल्टिप्लाय 7y करायची आहे. इथे प्लस साईन आहे, इथे प्लस साईन आहे. सो प्लस साईन राहू द्यायची आहे. 5 5 जार 25, इथे 5 कॅरी आला इथे 2, 5 0 जार 0, 0 + 2 2, 5 1 जार 5, 525. इथे एक्स आहे, इथे एक्स आहे. x² येणार. एक्स मल्टिप्लाय एक्स, x² आणि हा वाय ॲज इट इज. ओके. इथे प्लस साईन आहे, 7ला प्लस साईन आहे. प्लस 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 साईनच येणार आहे. आता 105xy मल्टिप्लाय बाय 7y. तर पहिले 7 ने 105ला मल्टिप्लाय करू. 7 5 जार 35, इथे 5 आला कॅरी आला 3, 7 0 जार 0 + 3 3, 7 1 जार 7. इथे एक्स आहे ॲज इट इज. वाय मल्टिप्लाय बाय वाय, y² ब्रॅकेट क्लोज. ओके. आता दोन्हीही ब्रॅकेट सॉल्व झालेले आहे ना. ओके. हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट. आता काय करायचं आहे, ह्या ब्रॅकेटला ओपन करायचं आहे, ब्रॅकेट काढून टाकायचे आहे. सो हे नंबर ॲज इट इज राईट करून घ्यायचे आहे. 125x³ मायनस 343y³ मायनस 525x² प्लस 735xy². हा ब्रॅकेट इथे राईट केला आपण. आता हे ब्रॅकेट ओपन करू, म्हणजेच इथे प्लस येणार. इथे प्लस असल्यामुळे ब्रॅकेटच्या आतमधील साईन ॲज इट इज राहतील. इथे 125x³ 125x³ प्लस 343y³ प्लस 525x² प्लस 735xy². हे असे ब्रॅकेट ओपन करून घेतले. आपल्याला काय चेक करायचं आहे, जे अपोजिट साईन असणार आहे ते कट करायचे. सेम नंबरचे अपोजिट साईड कट करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल 125x³ 125x³ कुठे आहे, हा इथे प्लस साईन आहे, इथे प्लस साईन आहे. सो ते कट नाही होणार. इथे मायनस 343y³, इथे प्लस 343y³ आहे.
इथे मायनस साईन आहे, इथे प्लस साईन आहे, सो हे कॅन्सल होतील. ओके, आता इथे -525x² y आहे आणि इथे +525x² y आहे. मायनस साईन प्लस साईन हे कॅन्सल होतील. ओके, आणि 735xy² ही प्लस साईन आहे, इथे पण प्लस साईन आहे, हे ॲज इट इज राहतील. रिमेनिंग काय आहे 125x³ मायनस प्लस 735xy² हे प्लस 125x³ प्लस हीच टर्म 735xy². आता जे सेम नंबर्स आहेत ना, ते आपल्याला ॲडिशन करायची आहे त्यांची. 125x³ 125x³ हे दोन्हीही प्लस आहेत, म्हणून यांची ॲडिशन करावी लागेल. 5 + 5 10, इथे 0 कॅरी 1. 2 + 2 4, 4 प्लस कॅरीचा 1 5 आणि 1 + 1 2. ओके, आणि हा x³ आहे ना, तो ॲज इट इज घ्यायचा आहे ॲडिशनमध्ये. इथे 735 ला प्लस आहे, इथे प्लस आहे, सो प्लस साईन येईल. आणि यांची ॲडिशन 5 + 5 10 कॅरी आला 1. 3 + 3 6, 6 + 1 7, 7 + 7 14, 1470. आणि इथे xy² ॲडिशनमध्ये ॲज इट इज घ्यायचा आहे. सो हे आपलं आलेलं आहे फायनल आन्सर. त्याच आन्सरला आपण ऑरमध्ये राईट करू शकतो. इथे x ची पॉवर 1 आहे, सो x ची पॉवर आधी घेऊ शकतो आपण. ओके, 1470 xy² प्लस 250 ला प्लस साईन आहे म्हणून प्लस साईन घेतलेला आहे 250x³. सो हे आपल्याला मिळालेलं आहे फायनल आन्सर. सो डिअर स्टुडंट्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.